गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जय श्रीराम. तर सुरुवात झालेली आहे आपल्या तिसऱ्या दिवसाच्या ब्लॉगची. तिसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत इथल्या मस्तपैकी एका फेमस अशा जागेवर ज्याचं नाव आहे गोकाक फॉल्स. तुम्ही जर यूट्यूबला टाकला तर त्याचे मस्तपैकी असे व्हिडिओ येतील. पण सांगायचा उद्देश असा की आपल्या व्हिडिओत पण आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की तिथं लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे मला. त्या लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी काय बोलू शकत नाही इथल्या माणसांची जास्त, पण हिंदीमध्ये बोललं तर जरा कम्फर्टेबल होते. ह्यांना पण कळते, मला पण कळते. त्याच्यामुळं गोकाकमध्ये जर वावरताना जर तुम्हाला कन्नड जर नाही आलं तर हिंदी जरी येत असेल व्यवस्थित तरी तुम्ही इथं व्यवस्थित वावरू शकताय असं माझं म्हणणं आहे. कारण मी इथला असूनसुद्धा मला कन्नड एवढी येत नाही. आमचं आजजवळ इथलंच आहे, पण तरी मला काही एवढी कन्नड येत नाही. पण बघू आता पुढं कसं काय होतं आहे. गोकाक फॉल्सला गेल्यावर तुम्हाला दाखवतो नजारा कसा आहे ते. पाणी असलं तर ठीक आहे, नसेल तरी पण आपण व्यवस्थित बघूया. चला भेटूया तिथं डायरेक्ट. गाडी चालवणारा आजचा आहे. आजचा पक्का बायसाडला वाटतं का तर ते सांगतो ब्रेकअप झालेली गाडी लावून बसला येऊ. बघू आता नेट नेला तर ठीक नाही तर खड्यात घालवला तर झालं आमचं वाटलं झालं म्हणायचं. बघू काय होतं. चला तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आता आपण आलेलो आहे गोकाक फॉल्स या ठिकाणी. आता तुम्हाला जर मी पुढं दाखवतो इथली प्राचीन काळातली कापडाची मिल. तर कापडाची मिल म्हणल्यावर कित्येकांना प्रश्न पडेल की कापडाची मिल म्हणजे नेमका काय कन्सेप्ट असतो बाबा. तर कापडाची मिल म्हणजे असं की जिथं आपण जे काही कापडं घालतोय त्याचं प्रोडक्शन होतं आहे तर असं त्यांचं म्हणणं असते. बघूया आता इथनं इकडं तर ते दिसायला आहे का नाही हे 1887 साली म्हणजे ब्रिटिश काळात बांधलेलं कापडाचं मिल आहे हे. बघूया आता जरा जवळनं जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे काय ते. चला. हे आर्किटेक्चर बघत असताना मनात एकच आलं की बाबा त्या काळातलं बांधकाम जर टिकू शकतं तर आत्ताच्या काळातलं बांधकाम का नाही टिकू शकत. हे सगळं विचार करत आपण निघालो पुढील प्रवासाला. ह्याच्या बॅक साईडला फॅक्टरी आहे. ही मेन फ्रंट साईड आहे. इकडं त्यांचं फॅक्टरीचं दुकान आहे म्हणतात. फॅक्टरी आउटलेट पण जबरदस्त आहे यांचं. कापडाची क्वालिटी एक नंबर आहे. डायरेक्ट फॅक्टरीतनं माल आहे. 1887चं एस्टॅब्लिशमेंट आहे यांचं. पण जे काय स्ट्रक्चर आणि आर्किटेक्चर यांनी जे केलं आहे ते नाद केलं आहे. जाऊया फिरत फिरत आता वरती जाऊन येऊया. पूर्ण दगडी बांधकाम आहे. दरवाजा बंद आहे. नाही खाली जाता येत नाही.
यहाँ का बंद है क्या? ये बंद है, बाहर से देखने का। गावात कसा आहे? बॅड लक, लॉक लावलंय. बघा थांबा. हे समोर जे तुम्ही बघताय त्याला म्हणतात झुलता पूल. त्याला झुलता पूल का म्हणतात त्याचं उत्तर तर तुम्हाला सांगायचं तर राहीलच. हे कसं आहे माहिती आहे काय, की वजन जेवढं टाकतील का नाही ते वारा आलं की झुलते म्हणजे हलतंय. तर ह्याला झुलता पूल म्हणतात. इथं वातावरण एकदम कडक असते जेव्हा पाणी असते. आता काय पाणी नाही त्याच्यामुळे तुम्हाला दगडं दिसाल्यात, पण वातावरण काय क्लास असतंय. तर मंडळी, झुलता पुलाचा नजारा बघून आपण या निसर्गरम्य वातावरणात जाणार आहोत पुढच्या ठिकाणी. पुढचं ठिकाण बघायला गेलं तर इथं हे दोनच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. एक तर हा समोर दिसत असलेला धबधबा आणि कापडाची मिल. धबधबाच्या इथे ठिकाणी जर सांगायचं झालं तर हा धबधबा ज्या ठिकाणी पडतोय त्या ठिकाणी खालच्या साईडला इंग्रजांनी बांधलेली एक लाईटीचं म्हणजे वीज निर्माण केंद्र आहे. तर वीज निर्माण केंद्र तर आपल्याला काय बघता येणार नाही कारण तिथं परमिशन लागते. तर अशा रीतीने आपण धबधबा बघून निघालो पुढच्या प्रवासाला निघत असताना थोडंसं बघत चाललो एकामेकाच्या ह्याच्यातनं. इथं सांगायचं तर उद्देश असा झाला की इथं महाराष्ट्रातनं बरेच टुरिस्ट आले होते, मराठी बोलायला. त्यांना थोडंसं प्रॉब्लेम यायला नाही असं नाही, पण त्यांनी पण हिंदीत बोलल्यावर जरा व्यवस्थित इथली माणसं सहकार्य करत होते. तिथून पुढं आपण निघालो हळूहळू निघालो पुढच्या प्रवासाला जात असताना मंदिराच्या इथनं अशा पायऱ्यातनं बाहेर आलो. पोलीस होते या ठिकाणी, पण बघायला गेलं तर काय नव्हतं. तर तिथून पुढं जर गेलो तर इकडं डाव्या साईडला म्हटलं बघूया काय ते, कारण आपण आहे एक्सप्लोरर माणसं. एक्सप्लोरर म्हटल्यावर पूर्णपणे सगळे एक्सप्लोर करणं आपलं काम आहे. तिथून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मिलचा, कापडाच्या मिलचा. आता हे मिल म्हणलं तर कापड गिरणी म्हणतात आपल्या साईडला कापड गिरणी म्हणतात. पण हे इंग्रजांनी बांधलेलं होतं. हे का बांधलं होतं हे मला पण काय अजून काय माहीत नाही. आमचा आज्जा होता इथं कामाला. आज्जाला विचारायला म्हणलं तर आपल्याला टाईम नव्हता, त्याच्यामुळं मग जाऊ दे म्हणलं आपलं आपणच बघूया काय असेल ते बघून मिटवून घेऊ. त्याच्यामुळं नंतर मग आम्ही गेलो पुढं चालत गेलो. दुसऱ्या रस्त्यानं उतरून मग मी जंगलातनं खाली हळूहळू फिरत चाललो होतो. हालत तर लई खराब झाली होती, पण काय आता व्ह्यूज घ्यायच्यात म्हटल्यावर थोडंसं कष्ट घ्यायलाच लागणार. तिथून पुढं मग गेलो, थोडंसं असा नजारा दिसला. आईला म्हटलं इकडं ह्या साईडला आलो असतं तर बरं पडलं असतं, पण ह्या साईडला न येता आपण त्या साईडला जाऊन पूर्ण व्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला. आणि तिथून पुढं नंतर गेलो. हे बघा असा धबधबा आहे मस्तपैकी. पाणी असल्यावर एकदम कडक दिसते, पण आता पाणी नसताना पण एवढं जरा सुंदर दिसत होतं. मग तुमच्यासाठी एखादा खास व्हिडिओ काढायचा प्रयत्न केल्यानंतर परत मग आपण जाणार आहे पुढच्या व्ह्यू पॉईंट संपले तिथले. आता इथून आपल्याला जायचं परत घरला जायचं म्हणल्यावर थोडंसं टेन्शन तर यायला, तर कारण मला इथलं काही माहिती नव्हतं. कारण गाडी कुठं लागते काय लागते हे काही माहिती नव्हतं. तर आपण विचारपूस करूनच या सगळ्या गोष्टी करणार होतो. येताना त्या आज्जाला विचारलं होतं, गाडीवाल्या आज्जाला, की बाबा की गाडी कुठं लावणार आहे काय ते. तर त्यानं सांगितलं होतं की ते पिंपळाच्या झाडाखाली उभार, जी गाडी येईल त्या गाडीला हात कर. यायला म्हटलं आज्जा काय बावळट झाला आहे का, मला बावळट समजायला लागला. पण नंतर कळलं की बाबा नाही, इथली पद्धतच आहे ती सगळी. बघूया आता. थोडंसं पुढं चालत जायला लागलं. थोडंसं पुढं चालत मग गेलो. त्याच्यानंतर बसची वाट बघत थांबालतो. वाट बघत थांबल्यानंतर थोड्या वेळात आपली बस आली. बस आल्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर जी प्रवासाला सुरुवात केली, ही बस होती कर्नाटक स्टेटची गव्हर्नमेंटची बस. मागच्या वेळेस जे आलो होतो आपण ती होती प्रायव्हेट बस. आपल्याकडे जे जीपचा कन्सेप्ट असतो तसाच इकडं यांचा लक्झरी बसेसचा कंटेंट असतो. तर त्याच्यानंतर मग आपण सुरुवात केली आपल्या प्रवासाला. प्रवास बघितला तर छोटासाच होता, नाही असं नाही. 2 किलोमीटरच अंतर आहे हो आमच्या गावातनं, नाही असं नाही. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.